स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. मग तर आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ तेजश्री प्रधान या स्वामीभक्त ताईंचा अत्यंत रोमांचक स्वामींची लीला अजूनही किती साक्षात आहे हे दर्शवून देणारा हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव. जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो, जेव्हा आपण महाराजांच्या सेवा करतो, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि भक्तांचे आयुष्य कसे बदलवून टाकतात हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव. पुढे हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी सौ तेजश्री. माझ्या आयुष्यात स्वामींनी घडवलेला हा दिव्य चमत्कार मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर अगदी लहान असल्यापासून मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आहे. माझ्या घरातील मी पहिलीच स्वामी भक्त. मला स्वामींची आवड आहे. मला स्वामी सेवा करायला आवडतं हे माझ्या आईवडिलांना कळल्यानंतर ते सुद्धा स्वामींच्या सेवेत आले. बाबा मला नेहमीच आमच्याच घराशेजारी असणाऱ्या स्वामींच्या मठात घेऊन जायचे. माझ्या प्रत्येक सुट्टीला माझे बाबा मला अक्कलकोटला न्यायचे. अक्कलकोटवरूनच श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणि महाराजांच्या पादुका आमच्या घरी स्थापन झाल्या. खरं तर मी, माझी आई आणि माझे बाबा असे आम्ही तिघेच घरात असायचो. पण जिथून स्वामींची मूर्ती साक्षात रूपे स्वामी घरात आले, तिथून अक्षरशः कधी स्वामी माझे बाबा बनले, कधी स्वामी माझ्या आई बनले, कधी स्वामी माझे मोठे भाऊ बनले, तर जेव्हा मला गरज होती तेव्हा स्वामींनी अगदी बहिणीसारखी मला साथ दिली. आता आम्ही घरात तिघे नाही तर चौघे होतो. बाजारातून काहीही आणलं सगळ्यात पहिले आम्ही स्वामींच्या समोर ठेवायचो. घरात जे काही अन्न शिजायचं किंवा कुठलाही पदार्थ बनला तर तो सगळ्यात पहिले आम्ही स्वामींना द्यायचो. स्वामींनी ग्रहण केल्यानंतर मग आम्ही सगळे ते खायचो. म्हणजे इतकी ओढ आमच्या घरामध्ये स्वामी सेवेची लागली. स्वामींच्या कृपेने माझं चांगलं शिक्षण झालं, सगळं सुखाचं होतं, चांगला नवरासुद्धा मिळाला. माझं जे सासर आहे ते सुद्धा माझ्या मनासारखं, कदाचित माझ्या स्वप्नापेक्षाही जास्त चांगलं मला मिळालं. मात्र एकच सुख मला मिळत नव्हतं. लग्नाला तब्बल 10 वर्ष झाली, मात्र आई होता येत नव्हतं. बरेच डॉक्टर केले. डॉक्टरांनी अगोदर आशा दाखवली, पण त्याच्यानंतर खूप मोठा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी कधीच आई होऊ शकणार असे सांगितले. आम्ही देव, धर्म, बाबा, बुवा सगळं काही केलं, मात्र तरीही अनुभव शून्य. माझ्या सासरचे जे चुलते किंवा शेजारचे लोक आहेत ते नेहमी मला टोमणे मारायचे, हसायचे. स्वामींची भक्त आहेस, स्वामी भक्त करतेस, स्वामी स्वामी करतेस, मग एवढीशी इच्छा पूर्ण नाही झाली, साधं एक बाळ नाही झालं. वांजोटी म्हणून मला नेहमीच चिडवायचे. मला खूप रडू यायचं. मला बोलायचे त्याचं काही नाही, पण माझी स्वामी भक्ती मध्ये आणली जायची, त्यामुळे मला त्रास व्हायचा. स्वामींकडे खूप हट्ट धरायचे, स्वामींकडे विनवणी करायचे. पण 10 वर्ष निघून गेली. त्याच्यानंतर खरं तर माझ्या पतीने आणि माझ्या घरच्यांनी ही आशा सोडून दिली. पण माझे पती अत्यंत प्रेमळ. त्यांनी मला सांगितले, बाळ नाही झालं तरीही चालेल, आपण एकमेकांसोबत खुश राहू. वाटलंच तर आपण अनाथ आश्रमातून एखादं बाळ दत्तक घेऊ तरीही चालेल. इतका समजूतदार नवरा मिळायला खरं तर भाग्य लागतात आणि माझे भाग्य खरंच थोर. पण माझी खूप इच्छा होती की मला एक बाळ असावं.
ते 9 महिने पोटात ठेवण्याचं जे सुख आहे ते मला लाभावं. बघता बघता 10 वर्ष उलटून गेली आणि तुम्हाला सांगते, अचानक मला प्रदीपदादांच्या मठात जाण्याचा योग आला. नाशिकमध्ये गेलेलो, तिथून प्रदीपदादांच्या मठात गेलो. प्रदीपदादांना समस्या सांगितली. दादांनी मला संतानप्राप्तीसाठी सेवा दिली. नाशिकवरून निघता निघता आम्ही गुरुपीठात गेलो आणि तुम्हाला सांगते, गुरुपीठामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींची सुद्धा भेट झाली. जणू काही स्वामी बोलावत आहेत, काहीतरी अजून सेवा करून घेण्याची त्यांची इच्छा असावी, असंच सगळं काही होतं. त्याच्यानंतर माऊलींचं दर्शन झालं, आम्ही घरी आलो आणि 15च दिवसात अक्कलकोटला जाण्याचा योग आला. 1 महिन्यात एवढे सुंदर 3 दर्शन, साक्षात रूपी स्वामींनी बोलावल्यासारखं अगदी सगळं काही उत्तम. अक्कलकोटला जाऊन आलो आणि मग विचार केला की आता प्रदीपदादांनी दिलेल्या सेवेची सुरुवात करूयात. दादांनी जी संतानप्राप्तीसाठी मला सेवा दिली ती पूर्ण सेवा मी पूर्ण केली. मात्र तरीही अनुभव काहीच नाही. खूप वाटायचं काहीतरी गुड न्यूज येईल, मात्र नाही. त्याच दरम्यान मुंबईच्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये माझ्या नंदेने माझ्यासाठी अपॉइंटमेंट घेतली होती. मी 2 दिवस माझ्या नंदेकडे मुंबईलाच राहिले. 2 दिवस आम्ही सतत हॉस्पिटलमध्ये जायचो. बऱ्याच टेस्ट केल्या, चेकअप केलं आणि त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या गर्भपिशवीला एक छिद्र आहे, तिथे एक गाठ आहे आणि ती गाठ तुम्हाला कधीही आई बनून देणार नाही. ती गाठ काढायची झाली तर गर्भपिशवी काढावी लागेल आणि गर्भपिशवी काढली मग बाळाचा संबंधच नाही. इतक्या मोठ्या डॉक्टरांनी हे सांगितलं, माझं मन पूर्ण हताश झालं. तरीही मी स्वामींच्या समोर गेले. स्वामींना म्हटलं, तशी तुमची इच्छा, कदाचित माझ्या नशिबात हे सुख नसेल. चालेल मला स्वामी, फक्त तुमची कृपा माझ्यावर राहू द्या. मग त्या 2 दिवसानंतर मी घरी आले आणि तुम्हाला सांगते, गुरुवारच्या दिवशी पहाटे मला स्वामींचा एक दृष्टांत झाला. स्वामी माझ्या हातावरती तीर्थ देत होते. ते तीर्थ मी पीत होते. स्वामींना विचारलं, हे काय आहे? तेव्हा स्वामी म्हणाले, हे तारक तीर्थ आहे. मी झोपेतून जागी झाले, तो दृष्टांत, आणि मग असं वाटलं मला की आपण तारक तीर्थ प्यावं. त्या दिवसापासून मी रोज 51 वेळा तारक मंत्र म्हणायचे. तारक तीर्थ बनवून मी ते प्यायचे. जवळपास 1 महिना मी ही सेवा केली. आता मी रोज आमच्या बाजूला असणाऱ्या स्वामींच्या मठात आरतीलाही जायचे. त्याच दरम्यान मला थोडीशी कावीळसुद्धा झालेली, त्यामुळे डॉक्टरांची ट्रीटमेंटसुद्धा सुरू होती. प्रचंड अशक्तपणा, अगदी उठू नये, चालू नये इतका विकनेसपणा आलेला. तरीही मी स्वामींच्या आरतीसाठी जायचे आणि तरीही न चुकता मी तारक मंत्र म्हणायचे. जवळपास 1.5-2 महिने झाले असतील. 2रा महिना सुरू झालेला आणि त्या दिवशी गुरुवारच होता. मी उठूही शकत नाही, इतकी माझी अवस्था वाईट होती. त्या दिवशी अक्षरशः मला सकाळीच उलट्या येऊ लागल्या. कावीळमुळे नेहमीच मला असा त्रास व्हायचा, त्यामुळे ही कावीळ असावी असेच मला वाटले. दिवसभर चक्कर येत होती, सतत उलट्या येत होत्या. शेवटी माझ्या पतीने डॉक्टरांना घरी बोलावले. मला एक सलाईन लावली आणि जेव्हा त्यांनी माझी नाडी चेक केली त्यांना काहीतरी वेगळे वाटले. त्यांनी माझी एक टेस्ट करायला सांगितली आणि ती टेस्ट केल्यानंतर 2ऱ्या दिवशी ते मला सांगणार होते, माझा रिपोर्ट देणार होते. 2ऱ्या दिवशी पुन्हा डॉक्टर घरी आले आणि त्यावेळेस डॉक्टर स्वतः पेढ्यांचा बॉक्स घेऊन आले. ताई म्हणतात, तुम्हाला हा अनुभव सांगताना आत्ताही माझ्या अंगावर शहार येत आहेत, पण हे साक्षात घडलं. डॉक्टरांनी सगळ्यात आधी सगळ्यांना पेढे दिले. आम्हाला कळेच ना, मी इतके आजारी आणि डॉक्टर पेढे का वाटत आहेत. तरीही आमच्या लक्षात येईना. पण त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की गुड न्यूज आहे. मी खूप खुश होते, घरातले आनंदित होते. फक्त माझे पती एकटेच नाराज होते. एवढं मोठं सुख मिळाल्यानंतर कुणीही खुश होणार, पण पतीला माझी चिंता होती, कारण गर्भपिशवीत गाठ होती आणि त्यामुळे माझ्या जीवाला भीती होती. पण मी त्यांना सांगितलं, नसणारं सुख आपल्या पदरात आलं आहे. डॉक्टरांनीही सांगितलं होतं की कधीच मी गरोदर राहू शकणार नाही, तरीही आज एवढी मोठी गुड न्यूज गुरुवारच्या दिवशी मिळालेली आहे, तर काहीतरी चमत्कार आहे. स्वामींनी आपल्या पदरात माझ्या ओटीत हे बाळ टाकलं आहे, तर त्याला मोठं करण्याचं आणि त्याला वाढवण्याचं सामर्थ्य स्वामींमध्येच. मी माझ्या पतीची समजूत काढली.
9 महिने पूर्ण झाले. 9 महिन्यानंतर एप्रिल महिना होता आणि एप्रिल महिना बरोबर माझा 9वा महिना होता. तुम्हाला सांगते, ज्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन, त्याच दिवशी पहाटे मला जोरजोराने कळा येऊ लागल्या. बाजूलाच असणाऱ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आधी दाखवण्यासाठी गेलो आणि तिथेच माझी डिलेवरी झाली आणि स्वामींच्या प्रकट दिनाच्याच दिवशी मला मुलगा झाला. हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार. मी सुद्धा ठीक, माझं बाळसुद्धा ठीक. आज माझ्या बाळाला 3 वर्ष झालेली आहेत. सगळं उत्तम आहे. ही स्वामी कृपा, ही स्वामी लीला अघटित आहे. खूप इच्छा होती तुमच्यापर्यंत माझा हा अनुभव पोहोचवण्याची. आज स्वामी शक्ती या ताईंमुळे, पल्लवी ताईंमुळे हा अनुभव तुमच्यापर्यंत मला पोहोचवता आला. खरंच खूप समाधान वाटते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, अंगावर शहारे आणणारा, दिव्य सुंदर, हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच आपल्या चॅनलवरती शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.